हॅलो, श्री स्वामी समर्थ. तर मला आली होती 1.5 kgची ऑर्डर. सो हे कसं होतं, म्हणजे ह्या केकमध्ये मला ॲक्च्युली हा एंगेजमेंट केक होता आणि तुम्ही बघताय की मम्मासुद्धा माझं पाठीमागून शूट करते आहे, कारण तिला आवडतं असे छोटे छोटे स्नॅप्स वगैरे असं काढून ठेवायला, म्हणजे ती एक आठवण म्हणून राहते. मी तिला बोलत असते की नको काढत जाऊ वगैरे, बट ते नंतर मलाच असं वाटतं की बरं झालं तिने काढलं, मला युजफुल आलं. तर ही ऑर्डर चॉकलेट फ्लेवरची होती आणि ही माझ्या एका फ्रेंडनेच दिली होती मला. तिच्या सगळ्या ऑर्डर्स कायम माझ्याकडेच असतात. म्हणजे छोटे असो किंवा मोठा असो, सगळ्या ऑर्डर्स ती माझ्याकडेच देते. तीसुद्धा एक बेकर आहे, तिलासुद्धा केक बनवता येतात, बट तिच्याकडे टाईम नव्हता, सो तिने मलाच ऑर्डर दिली. तर त्याच दिवशी तिने 2 ऑर्डर दिल्या होत्या मला. तर त्याच्यामधली ही एक आहे चॉकलेट फ्लेवरची आणि हा 1.5 kgचा केक होता. सो आत्ता जो मी बनवते आहे तो 1 kgचा बेस आहे, जो खालचा होता, आणि हा एंगेजमेंट केक होता. तर तिने मला सांगितलं होतं की तू मला फक्त 2 प्लेन व्हाईट केक बनवून दे, एक 1 kgचा आणि एक 1/2 kgचा. तर असे 2 केक तिने मला बनवून द्यायला सांगितले होते, कारण तो एंगेजमेंट केक होता आणि तिला मध्ये ते रोटेटर आणि स्पेसर हे दोन्ही ठेवायचं होतं तिला. म्हणजे खाली 1 kgचा केक, मध्ये रोटेटर, त्याच्यावरती स्पेसर आणि वरती 1/2 kgचा, असं तिला हा एंगेजमेंट केक रेडी करायचा होता. सो ती मला बोलली की माझ्याकडे स्टिकर्स वगैरे सगळं अवेलेबल आहे, तू फक्त मला 2 प्लेन व्हाईट केक असे बनवून दे आणि थोडी हाईट झाली तरी चालेल, थिकनेस म्हणजे रुंदीला कमी झाला तरी चालेल, बट केकला हाईट दे, असं तिने मला सांगितलं होतं. सो मी तोच प्रयत्न केला की म्हणजे हाईट जास्त व्हावी केकला. तर मी ब्राऊन क्रीमनी क्रमकोट करून घेतला आहे आणि क्रमकोट करून मी ह्याला छान फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवेल. तोपर्यंत मी जो वरचा 1/2 kgचा आहे तो बनवायला घेईल. तर तुम्ही बघताय की किती छान असं क्रमकोट झालं आहे. क्रमकोटला तर काही प्रॉब्लेम नसतो. क्रमकोट झाल्यानंतर मी हे टिश्यूनी पूर्ण क्लीन करून घेतलं, कारण ह्याच्यावरतून व्हाईट कोटिंग येणार होती. सो टिश्यूनी हे क्लीन करून घेतलं आणि क्लीन करून झाल्यानंतर त्याला सेट व्हायला ठेवलं फ्रीजमध्ये. तर आता मी ह्याच्यावर बनवते 1/2 kgचा जो वरती होता, म्हणजे जो वरचा टॉप लेअर आहे त्याला. तर शुगर सिरप वगैरे टाकून घेतलं. बेस तर मी लगेच दोन्ही वेगवेगळे भांड्यामध्ये लावून दिले होते, पातेल्यामध्ये मोठ्या. 1/2 kgला काही नाही, ते छोट्या कढईमध्ये पण होऊन जातं, पण 1 kgच्या केकला मोठं पातेलं लागतं. तर दोन्ही पण म्हणजे पूर्ण चॉकलेट फ्लेवरमध्येच केक होता हा आणि खास एंगेजमेंटसाठी केक होता. तर तिला मी सांगितलं होतं की ज्यावेळेस तू स्टिकर वगैरे लावशील, त्या सगळं केक पूर्ण सेटअप रेडी करशील केकचा, त्यावेळेस मला त्या केकचे फोटोज आणि व्हिडिओज सेंड कर. सो तिने ते मला सेंड केले आठवणीत ठेवून, म्हणजे रिपीट मागायची गरज नाही पडली, म्हणजे लक्षात ठेवून तिने मला लगेच सेंड केले ते इमेजेस. तर लास्टला तुम्ही नक्की बघा, म्हणजे हा केक तुम्हाला खूप आवडेल आणि खरंच खूप छान झाला आहे हा केक. आणि तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा की हा केक कसा झाला आहे, आणि अजून काही डिटेल्स हवे असतील तर ते सुद्धा कमेंट करा, मी तुम्हाला त्या कमेंट्सलासुद्धा रिप्लाय देईल. म्हणजे अशा कोणतेच कमेंट्स नाही की मी त्याला रिप्लाय नाही करणार, मी सगळ्यांच्या कमेंट्सला रिप्लाय देईल. तुम्हाला काही डाऊट्स वगैरे क्लिअर करायचे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता, म्हणजे विचारूसुद्धा शकता. तर आणि अजून पण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. खूप छान छान केक्स आणि डिझाईन्स येतात ते, कारण एवढ्यात मला खूप छान अशा ऑर्डर्स येतात ते केकच्या, आणि सगळ्या म्हणजे असं युनिक डिझाईन्स आहे जे मी फर्स्ट टाईम बनवते ते सगळे केक्स. तर असे नॉर्मल केकच्या पण येतात ऑर्डर, म्हणजे साधं ज्यावेळेस कस्टमर सांगते की तुझ्या मनाने तू डिझाईन कर, तर अशा पण केकच्या भरपूर ऑर्डर असतात. तर त्यावेळेस पण मी काहीतरी न्यू ट्राय करत असते, तुम्हाला सगळ्यांनाच माहीत झालं आहे, तर तुम्ही तीसुद्धा डिझाईन यूज करू शकता. तर आता ह्याची क्रम कोटिंग झाली आहे, तोपर्यंत तो लेअर एकदम छान असा सेट झाला आहे. तर ह्याला मी क्लीन करून फ्रीजमध्ये ठेवून देईल सेट व्हायला. तोपर्यंत ह्याला सेट होऊस तर मग मी 1 kgला फिनिशिंग करणार होते, बट काय झालं की म्हणलं आता ह्या झालाच रेडीस व्हायला, लगेच क्रम कोटिंग म्हणजे आउटर कोटिंग करून घ्यावी. तर मी अशी पण पायपिंग बॅगमध्ये व्हाईट क्रीम फिल करूनच ठेवली होती, कारण मग तेवढा टाईम पण नव्हता माझ्याकडे आणि कस्टमरला मॉर्निंगला 10 ते 11मध्येच केक हवा होता, कारण एंगेजमेंट केक होता. सो एंगेजमेंटचा जो मुहूर्त असतो त्या टायमिंगमध्येच त्यांना सगळ्या प्रोसिजर कराव्या लागतात. तर केक तर एकदम टायमावर मी रेडी करून ठेवलं होतं आणि नंतर ते येऊन घेऊनसुद्धा गेले केक. तर डिलेवरी करायला सांगितलं तर मी चार्जेस वगैरे घेत असते, बट असे म्हणजे ज्यांना पॉसिबल असतं ते येऊन घेऊन जातात असं केक. सो तुम्ही बघताय की क्रीमसुद्धा किती छान झाली आहे आणि फिनिशिंग पण खूप छान झाली आहे केकला, आणि मी पूर्णपणे केकला हाईट द्यायचा प्रयत्न केला आहे आणि हाईट पण खूप छान झाली आहे केकला.
ह्यालाच नाही तर 1 kgच्या केकला सुद्धा खूप सुंदर अशी हाईट झाली आहे. तर हे झाल्यानंतर मी ह्याला निवांत सेट व्हायला दिलं, कारण हा मस्त सेट झाला. आणि तोपर्यंत मग 1 kgच्या केकला घेतलं मी लगेच फिनिशिंग करायला. ह्याला दुसरं काहीच करायचं नव्हतं, मेसी पण नाही, काहीच नाही. सिम्पल प्लेन क्रीमनी फक्त फिनिशिंग करायची होती. जसं तिने मला इमेज सेंड केलं होतं सेम तसंच केक तिला हवा होता. तो तिने स्वतः बनवला होता. फक्त तिच्याकडनं जो खालचा 1 kgचा आहे तो खूप म्हणजे असं हाईट नव्हते झाले, त्याला कमी झाला होता. सो तिने सांगितलं की हाईट झाली तरी चालेल. सो मी भरपूर अशी हाईट द्यायचा प्रयत्न केला. तर इकडे गप्पा मारता मारता पण काम असं पटपट होतं. सगळे येतात, पप्पा येतात, मम्मी येते, भाऊ पण येतो कधी कधी मध्ये मध्ये. आणि ते काही हेल्प लागले तर हेल्पसुद्धा करतात. शक्यतो मी नाही घेत त्यांच्याकडून हेल्प, कारण त्यांना पण त्यांची कामं असतात. तर कधीमध्ये जर खूपच ऑर्डर असतील तर मग कधीमध्ये ते हेल्प करतात मला. तर तो ठेवला छान असं सेट व्हायला. आणि नंतर 1 kgचा घेतला मी फिनिशिंग करायला. तर पूर्णच क्रीम यूज करून टाकली ह्याला. आणि ह्याच्यामधून तर एक्स्ट्रा क्रीम ही निघतेच, बट फिनिशिंगसाठी थोडी जास्तच क्रीम, कारण मला ह्या केकला हाईट द्यायची होती. आणि ते काय झालं, मी ह्या केकमध्ये ना डॉवल्स टाकायचेच विसरून गेले, कारण मला भरपूर ऑर्डर होतं त्या दिवशी आणि गडबडीत डॉवल्स टाकायचे लक्षातच नाही माझ्या. पण तरी पण तिने तो सेटअप खूप छान असा रेडी केला. मला खरंच खूप आवडला तो सेटअप. आणि तुम्हाला लास्टला दिसेलच, मी लास्टमध्ये व्हिडिओसुद्धा टाकली आहे आणि त्या केकचे इमेजेससुद्धा टाकलेत. म्हणजे तुम्ही पण हा केक ट्राय करू शकता. जास्त काही नसतं ह्या केकमध्ये, फक्त जे स्पेसर वगैरे असतं ते फक्त नीट मॅनेज करून म्हणजे असं प्रॉपर ठेवायचं एकदम. तर त्या स्पॅच्युलाने तर फिनिशिंग होत नव्हती, म्हणून मी तो स्पॅच्युला ठेवून दिला आणि माझ्या केक कटरनेच फिनिशिंग द्यायला घेतली. तर त्यांनी केक कटरने खूप सुंदर फिनिशिंग होती. जर 1 kgचा केक असेल तर त्याला कटरच यूज करावं लागतं मला, कारण स्पॅच्युलाने पूर्ण केक डॅमेज होतो आणि फिनिशिंग व्हायला पण खूप वेळ लागतो, कारण जिथे डॅमेज होईल ते पूर्ण फिल करा, परत मग डॅमेज फिल करा, म्हणजे खूप असं प्रॉब्लेम होतो. सो मी ह्याला पण फिनिशिंग करायला घेतली आहे. आणि ह्याची फिनिशिंग झाल्यानंतर हा पण मी छान सेट व्हायला ठेवून दिला आणि तोपर्यंत जे रिमेनिंग केक होते माझे ते करायला घेतले. तर तुम्ही खरंच अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असंच सपोर्ट करत राहा, कारण हळूहळू असंच पुढे जायचं आहे आपल्याला आणि तुम्हाला भरपूर काही शिकायलासुद्धा मिळतं आहे. आणि म्हणजे उद्याचा पण ब्लॉग खूप छान येणार आहे. तर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि असंच सपोर्ट करत राहा. आणि अजून न्यू अपडेटसाठी बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करून ठेवा. तर मी खास तुमच्यासाठी ह्याचा व्हिडिओज वगैरे सुद्धा शेअर केला आहे आणि फोटोसुद्धा सेंड केला आहे. तर तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढून ठेवू शकता, डाउनलोड करून ठेवू शकता व्हिडिओ. तर खूप सुंदर असा केक झाला आहे. तर मग हा आहे केकचा फायनल लुक. तर कसा वाटला हा एंगेजमेंट केक प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि खूप छान असं झालं आहे, तुम्ही बघताय केकला हाईट वगैरे एकदम प्रॉपर झालं आहे आणि रोटेट पण किती छान होते. आणि तिनेसुद्धा खूप छान सेटअप केलं आहे आणि छान डेकोरेशन स्टिकर्स वगैरे सुद्धा लावलेत. तिला पण खरंच थँक्यू. खूप छान झाला आहे केक. असंच सपोर्ट करत राहा. थँक्यू.